कायद्याची रक्षा करणाऱ्याची रक्षा पण करतो. धुल्यास फेमस आर्किटेक्ट प्रकाश भंडारी sir, advocate prize distribution ceremony which is celebrated in our college, and that is with the auspicious hands of our collector, Dhule collector, Dr. Dilip Pandey sir. Qualitative, meritorious, very versatile students of BLNG. Second year who have won so many prizes, so many laurels for us. Now chess boys, Sitaram Daro. I request Honorable Chairman Sir Dada Saheb Nile to address the gathering. आणि आयुष्यात अनेक अपयश येत राहतील, कायम यशच मिळेल असे नाही. असे प्रसंग येतील की जेव्हा तुम्हाला वाटेल की काहीतरी फार वाईट घडलेलं आहे, काहीतरी फार आपल्याकडून चुकलेलं आहे. असं असेल तरी सुद्धा तुम्ही त्याच्याकडे त्या पद्धतीने पाहिलं पाहिजे. आचार्य रजनीश यांनी फार चांगलं सांगितलेलं आहे की आपण आयुष्यामध्ये गोडचूक अशी करतो. This is 42nd prize distribution ceremony is being celebrated in our college, and for such a event I am very happy that our collector has given his precious time to encourage our student and to inspire our college professor and all students. And thanks given ceremony is always at the end of this function, but I should give thanks, lot of thanks to Mr. Pandapati sir. And I must tell him that our institution ready to receive the prize. Law, chess for boys, Mr. Jayesh Parekh. I request Manisha Sonawne to come near the stage. Manisha, please. So Netal Jain is the champion. Chess and Harshal, please. Hello. Now some students with the same team. They are the winners of cricket. धन्यवाद. अशी विनंती मी पूर्ण करतो. त्याच्यानंतर सेकंड क्रमांक आलेला शरद पाटील नाही. ओके, LLM फर्स्ट नाही. ज्योती DLL मधनं गोविंद पद्धतीने जे गुणवंत विद्यार्थी त्यांचा सत्कार. Legal education system has been here since 1975 in our college, in our Dhule district. Otherwise, each and everyone has to go in Pune and Mumbai, and the law to become lawyer, that was much expensive and very time consuming process at that time. And we should salute these personalities. Because of him we are getting this knowledge of education, and our institute has continued to give society a good lawyer, good advocates, good judicial judges in various aspects. And I must thank for this those students who have got gold medal in the university in various levels, and I congratulate them for getting such gold medals and other prizes, being first, second, third. In spite of that, I must say that who has not got these prizes, they should. काहीतरी सांगितलं की तुमच्या कॉलेजची परंपरा अशी की इथून जाणारा मुलगा किंवा मुलगी हा पुन्हा मागे वळून पाहत नाही, की तो पुढेच जातो. आता योगायोग बघा की तो बॉडीगार्ड माझा तो मला सांगत होता की मी परीक्षेला बसलो आहे, परंतु हा तुमचा पायगुण म्हणायला पाहिजे सर की या कॉलेजचा, की इथं आल्यावर त्याला ती ब्रेकिंग न्यूज मिळाली, त्यामुळे टाळ्या वाजवून आपण त्याचे आपल्या तुमच्यातच. आणि जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा मी नेहमी सांगतो की हेही लक्षात ठेवा की आपण पुढेच जाणं याला काही फारसा अर्थ नाही. आपल्या बरोबरचे लोक आहेत तेही आपल्या बरोबर आले पाहिजे, हे फार महत्वाचं. आणि हे जो विसरला त्याच्या ज्ञानाला त्याच्या यशाला फारसा अर्थ नाही. कबीराने फार छान म्हटलेलं आहे की बडा भया तो क्या भया,
ती थोडी हिंदी वेगळी कबीराची की बड़ा हुआ तो क्या हुआ, बड़ा भया तो क्या भया, जैसे पेड़ खजूर, खजुराच्या झाडासारखं मोठं होऊन काही उपयोग नाही. कारण बड़ा भया तो क्या भया, जैसे पेड़ खजूर, पंथी को छाया नहीं और फल लागे अति दूर. तेव्हा हे जे आहे असले तुम्ही खजूर होऊ नका की त्याला त्या वाटसरूला सावली पण त्याची नाही मिळत खजुराची, आणि ते फळ सुद्धा इतकं उंच आहे तो वाटसरू घेऊ शकत नाही. तेव्हा त्याचा सांगायचा उद्देश आहे की असे मोठे होऊ नका. तुम्ही मोठे व्हा जरूर, परंतु तुमच्या बरोबर किंवा तुमच्या पाठीमागे जे लोक आहेत त्यांचा विचार हा तुम्ही नेहमी ठेवला पाहिजे. आणि म्हणून सुरेश भटांचा एक फार सुंदर शेर आहे की अगदी हा कबीराच्याच विचार, तोच विचार त्याच्यामध्ये आहे. त्याने असं म्हटलेलं आहे की ते लोक होते वेगळे, घाईत जे गेले पुढे. नेहमी आयुष्यावर लक्षात ठेवण्यासारखं शेर आहे की ते लोक होते वेगळे, घाईत जे गेले पुढे, मी मात्र थांबून पाहतो मागे किती जण राहिले. तेव्हा पुढे जाणारे आहेत, आयुष्याची रेस आहे, रॅट रेस आहे, पुढे पळायचं आहे. परंतु तुम्ही तसे होऊ नका. तुम्ही थांबा मध्येच. एक वेळ तुम्ही रेसमध्ये थोडेसे नंतर पुढे जाल, परंतु थांबा. कशासाठी थांबा, तर हे बघा की मागे किती जण आहेत, त्यालाही आपल्या बरोबर घ्यायचं आहे. तेव्हा हा विचार जर